नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, डॉक्टर नसीमा दीदींच्या चाकाची खुर्ची या पुस्तकाचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भाग 17. दवाखान्यात 24 दिवस रात्र मला 5ही मिनिटं झोप लागली नाही. झोपेशिवाय माणूस जगू शकतो हे तेव्हा कळलं. देशभर ऑफिसमधील इतर सहकारी, मैत्रिणी, रजनी वगैरे सर्वजण चिंतित होऊन वारंवार मला भेटायला येत. मला उलट्या आणि प्रचंड डोकेदुखी असे, पण व्हिजिटर्स आले की मी हसून बोले. ते गेल्यावर माझं कणणं सुरू होईल. आई माझ्यावर चिडत होती. कोणाला तुझं दुखणं खरं वाटणार नाही एवढं हसण्याची, एवढं बोलण्याची काय आवश्यकता आहे. पण मी आदतसे मजबूर होते. आलेल्यांनी "अरे रे, काय भोग, किती त्रास" असे उद्गार काढून माझ्यावर दया दाखवावी हे मला पटण्यासारखं नव्हतं. सततच्या सलाईनं दोन्ही हात काळे निळे झाले होते. शेवटी मी डॉक्टरना पायाला सलाईन लावण्याची विनंती केली आणि ती त्यांनी मान्य केल्यानं माझे दोन्ही हात काम करायला मुक्त झाले. माझं पत्रलिखाण, विणणं वगैरे सुरू झालं. डोळ्यांचं दिसणं मात्र खूपच कमी झालं होतं. त्यामुळे वाचन करणं कठीण होत होतं. रोज मी डॉक्टरांच्याकडे झोपेचं औषध मागत होते, पण या अवस्थेत ते देता येत नाही. कोमामध्ये जाण्याचा संभव असतो, म्हणून त्यांनी माझी ही विनंती मान्य केली नाही. रोज रक्त तपासलं जात होतं. एके दिवशी मला खूपच उकडत होतं. सारखी तहान लागत होती. रोजच फ्रीजमधलं पुडिंग, फ्रूट सॅलेड, खीर वगैरे मी खात होते. त्या दिवशी त्यांनाही घशाची कोरड थांबली नाही, म्हणून द्राक्ष मागवली आणि मी एकटीनं 1 किलो किंवा किती संपवली कोण जाणे, पण माझ्यावर रुसलेली झोप डोळ्यात उतरू लागली. तेवढ्यात ब्लड रिपोर्ट आला. शुगर खूप वाढलेली आहे, हिला झोपू देऊ नका. पत्ते खेळा, रेडिओ लावा, गाणी लावा, डॉक्टरांनी सूचना दिल्या. अजितचे मित्र मला विनोद ऐकवत होते. मी झोपू नये म्हणून सर्वजण रात्री माझ्यासोबत जागत होते. अगदी असह्य झाल्यानं मी पत्तेही बाजूला सारले. रेडिओ सुरूच होता, पण मला झोप लागली. किती वेळ झोपले समजलं नाही. नंतर कळलं 4-5 तास झोपले होते. पण पांढऱ्या ड्रेसमधल्या पंख असलेल्या पऱ्या माझ्या पलंगाभोवती होत्या. गोड हसून माझ्याशी बोलत होत्या. खोलीतले बोलण्याचे आवाज अधूनमधून मला ऐकू येत होते. 24 दिवस झोप लागलेली नाही. थोडं झोपू देऊया. नको, डॉक्टरांनी झोपू देऊ नका म्हणून बजावलं आहे वगैरे. मला हलवून वा कसं कोणी जागं केलं माहीत नाही, पण समोरचे चेहरे अगदी अंधुक होते. क्षणभर वाटलं मला अंधत्व आलं आहे. नंतर अगदी जवळ आलेला चेहरा ओळखण्याचा प्रयत्न केला, पण मी कुठं आहे, कोणाजवळ आहे काहीच कळेना. आपल्याला काहीच कळत नाही, काहीच आठवत नाही या विचारानं मला रडू आलं आणि अतिशय विचित्र प्रकारे मी रडू लागले. मी वेडी झाले असंच मला वाटत होतं. माझे डोळे आणि चेहऱ्यांचे हावभाव पूर्ण बदलले होते असं नंतर कळलं. त्या मध्यरात्री आईनं कॉफी बिस्किटं आपाजांकडून मला भरवायला लावलं. आई स्वतः माझ्यासमोर आलीच नाही. कॉफी बिस्किटं खाल्ल्यावर मला जरा बरं वाटलं. हातापायात अगदीच ताकद नाही असं जे वाटत होतं ते थोडा जीव आल्यासारखं वाटलं. मी परत जोरात रडायला लागले. मला भूक लागली तरी ते मला कळलं नाही. दुसऱ्या कोणी ओळखून मला खायला दिलं तरच मी खाऊ शकणार. माझा मेंदू पूर्णपणे कामातून गेला असं मला वाटायला लागलं. आत आई रडत होती. माझं मोठ्यानं रडणं ऐकून ती बाहेर आली. आता या अपंगत्वाबरोबर या वेड्या मुलीचा सांभाळ आपण कसा करणार या चिंतेनं ती पूर्णपणे खचली होती. तरी तिनं व आपाजांना मला समजवायचा प्रयत्न केला की खूप दिवसानंतर झोप लागल्यानं असं वाटत आहे. डॉक्टर येत आहेत, तुला काहीही झालेलं नाही. थोड्या वेळात डॉक्टर आले. त्यांनी औषध दिलं आणि मला शांत झोप लागली. नंतर बरेच दिवस मला सतत इन्सुलिन देत होते. अल्प काळाकरता मला डायबेटीस झाला होता. माझ्या आजारपणामुळे अजीज रजा काढून आला होता. रजा संपल्यानं तो मुंबईला गेलेला होता, पण माझ्या आजारपणानं ते परत नवीन वळण घेतल्यानं मुंबईहून रजा वाढवून तो परत आला. याच सुमारास या अवस्थेत आपण फार काळ जगणार नाही आणि सुंदर परदेशी साड्या नेसल्यावरच नको ते प्रसंग येतात असं वाटून मी घरून सर्व चांगल्या नवीन नवीन 7-8 साड्या मागवून घेतल्या
आणि माझी आठवण म्हणून मैत्रिणींना दिल्या. त्या घेत नव्हत्या, पण माझं मन मोडू नका असं म्हणून मी त्या त्यांना घ्यायला लावल्या. त्यावेळी मी 2-2.5 महिने दवाखान्यात होते. हळूहळू माझी तब्येत सुधारू लागली. रजनी भेटायला येताना बरेच वेळा तिच्या भावाचे मित्र पी.डी. देशपांडे यांना सोबत आणत होती. मग संस्थेच्या कामानिमित्त मी खूप बोलत असू. मात्र बोलताना मला धाप लागायची. मला आजारपणात एवढं बोलायला लावतात म्हणून आई मनातून चिडत होती. पण रजनी, पी.डी. यांच्या समोर काहीही न बोलता ते गेल्यावर मला दटावत होती. या आजारपणात आणखी एक व्यक्ती रोज मला भेटायला यायची. तेही रात्री जेवणाच्या वेळी. नोकरी करीत होते ते गृहस्थ. त्यांची अगदी भयानक दिसेल अशी 10-12 वर्षाची मुलगी होती. गंगा शेंडे. डोकं खूप मोठं. तोंडातून सतत लाळ गळत असे. तिला घराबाहेर नेता यावं यासाठी नासीओतर्फे तिला व्हीलचेअर मिळवून दिली होती. त्या व्हीलचेअरवरून ऑफिसहून आल्यावर कौतुकानं तो पिता तिला मला दाखवायला आणत होता. अगदी नटवून आणत होता. पायात चांदीचे पैंजण, हातपाय हलवता येत नाहीत. पूर्णपणे मतिमंद अशा त्या बालजीवाला 1-1.5 तास तो माझ्या खोलीत ठेवत होता. माझी त्यावेळची मनस्थिती अत्यंत नाजूक होत असे. मला स्वतःलाच मर्सी किलिंग वा इच्छामरण हवं होतं. विजय मर्चंटना मी त्यासंबंधी पत्रही लिहिलं होतं आणि त्यांचं उत्तरही आलं होतं. ते माझ्या मताशी सहमत होते, पण कायद्यानं परवानगी नसल्यानं आपण काहीही करू शकत नाही. डॉक्टरांचं मन वळवू शकतो का याचा प्रयत्न करावा असा त्यांनी सल्ला प्रत्यक्ष भेटी दिला होता. अशा वेळी त्या मुलीचं अस्तित्व मला अतिशय अस्वस्थ करीत होतं. आई म्हणत होती, त्यांना सांगते असं रोज रात्री जेवायच्या वेळी येऊ नका. पण मी आईला तसं करू दिलं नाही. मात्र ती येऊन गेल्यानं जेवायला वेळ होईल आणि मला बिलकुल जेवण जात नसे. मध्यरात्रीच्या माझ्या त्या वेडेपणाच्या प्रकारानंतर 2-4 दिवस डॉक्टरांनी सर्वांनाच मला भेटण्यास बंदी केली. अगदी मोजकेच लोक भेटत होते. काही वर्षांनंतर कळलं त्या पुरुषानं त्या मुलीला आणि तिच्या आईला सोडलं आणि दुसरं लग्न करून तो वेगळा राहत आहे. त्या मुलीविषयीचं त्याचं प्रेम कुठं लुप्त झालं असेल. आठवड्यानंतर परत रजनी आणि पी.डी. आले आणि पी.डी.नी सुरेश भटांचा कार्यक्रम करून पैसा उभारायचा का, मी प्रयत्न करतो असं विचारलं. मी म्हटलं हो करूया. शस्त्रक्रियांच्या केसेससाठी आपल्याला पैसा हवाच आहे. मग पलंगावरच बॅकरेस्ट लावून मी बसले व आम्ही प्लॅनिंग करू लागलो. आई रागावत होती, पण मला माहीत होतं की हे कामच माझ्या आजारपणावर सर्वात गुणकारी औषध आहे. एके दिवशी तर डॉक्टर सातवेकरांची परवानगी घेऊन मी सुरेश भट यांना भेटायला दवाखान्याबाहेर गेले. आई माझ्यावर आणि पी.डी.वर खूप चिडली होती. तुला बघायला लोक येतात, त्यांना मी एकटी या दवाखान्यात राहून काय सांगू. आईचा राग मला कळत होता. तो वाजवी होता, पण सुरेश भट गावाला जाणार होते. कार्यक्रमाचा खर्च, मानधन सर्व ठरवायला हवं होतं आणि मी व्यवस्थापक तथा खजानीस होते. 1.5 तासानं मी परत आले. चिडलेल्या आईला शांत करणं महाकठीण होतं. सुरेश भटांच्या भेटीचा सर्व वृत्तांत मी तिला ऐकवला. ते स्वतःही अपंग आहेत वगैरे वगैरे. शेवटी म्हणाले, आज खरी शांत झोप लागेल मला. गेले 2 महिने बिछाण्यात झोपून झोपून खूप कंटाळे होते. आई हळूहळू शांत झाली. आणखी 3-4 महिने मला काविळीचं पथ्य करायचं होतं. डिस्चार्ज मिळाल्यावर रेहानाकडे हवा पालट म्हणून जाऊन राहायचं ठरवलं. परत आल्यावर सुरेश भट यांच्या मराठी गझलांचा कार्यक्रम केशवराव भोसले नाट्यगृहात करण्याचं ठरलं होतं. माझी ब्लड शुगर नॉर्मल झाली होती. कॅथेटरचा 5 सीसी पासून सुरू केलेला बल्ब आता 35 सीसी पर्यंत गेला होता. ही शेवटची मर्यादा होती, पण तो बल्बही त्वरित बाहेर येत होता. मी डॉक्टर सातवेकरांना यावर उपाय काय असं विचारलं तर युरेथ्राप्लास्टी करून बघता येईल, परंतु गॅरंटी देता येत नाही असं ते म्हणाले. मी म्हटलं, प्रयोग करून बघा आणि तेही या दवाखान्यातील वास्तव्यातच हे ऑपरेशन करा, कारण ऑफिसला गेल्यावर वारंवार रजा घेणं बरं वाटत नव्हतं. माझ्या हट्टाखातर डॉक्टर सातवेकर यांनी व घरच्या सर्वांनीही होकार दिला, कारण दुसरा मार्गच नव्हता. 1967 मध्ये मी ज्या स्थितीत होते तशा सारख्या स्थितीत मी परत आले होते. अशा अवस्थेत संस्थेचं काम करणंही अवघड होतं आणि ऑफिसला 8 तास काम करणंही कठीण होतं. परत बेडसोर्सचा त्रासही सुरू झाला असता. तिसऱ्यांदा मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं. पहिलं ऑपरेशन पाठीच्या कण्याचं झालं होतं.
तर दुसरं मध्यंतरी अपेंडिक्सचं झालं होतं. ऑपरेशन करून बाहेर आणलं. यावेळी मी नाकावर क्लोरोफॉर्म मास्क बसवू द्यायला विरोध केला होता. त्यामुळे लोकल अॅनेस्थेशिया दिला गेला होता. पहिला दिवस व्यवस्थित गेला. दुसऱ्या दिवशी अचानक रक्तात साखर वाढली आणि प्रचंड रक्तस्राव होऊ लागला. बिछाण्यावरील चादरी रक्तानं थबथबल्या. चादरीसारखे बदलत होते. मला बेशुद्धी येऊ लागली होती. रक्ताच्या बाटल्या द्याव्या लागणार अशी बोलणी चालली होती. पण सुदैवानं ती वेळ आली नाही. रक्तस्राव थांबला, पण ऑपरेशन अयशस्वी झालं होतं. त्यानंतर परत एकदा मला ऑपरेशन थिएटरमध्ये जावं लागलं. या आयुष्यात परत 5व्यांदा ऑपरेशन थिएटरमध्ये स्वतःसाठी जाण्याची वेळ येऊ नये ही इच्छा आहे. बेंगलोरला जाण्यापूर्वीची स्थिती आली होती. नोकरी आणि संस्थेचं कार्य सोडावं लागतं की काय असं वाटू लागलं. ऑफिसतर्फे फ्लॅट्स भाड्यानं देण्याचं काम सुरू होतं. देशभतारांच्या फ्लॅटमधील एक खोली त्यांनी संस्थेच्या कार्यालयासाठी देऊ केली. आमच्याच ऑफिसमध्ये अधीक्षक असलेले श्री जे.जी. पाटील, आमचे पाटील काका, संस्थेच्या कार्यात रस घेत होते. देणग्या मिळवून देत होते. त्यांना देशभतारांच्या फ्लॅटमधील एका खोलीत संस्थेचं ऑफिस थाटलं तर चालेल का असं विचारलं. तर त्यांनी माझ्या नावावर स्वतंत्र फ्लॅट घेण्याचा सल्ला दिला. माझी शारीरिक स्थिती ते जाणत होते. मला मधल्या जेवणाच्या सुट्टीत या फ्लॅटमधील एका खोलीचा वापर करता येईल व इतर भागात हेल्पर्सचं ऑफिस थाटता येईल. शिवाय देशभतारांचं लग्न झाल्यावर त्यांच्या घरातील ऑफिसचा त्यांना व त्यांच्या पत्नीला त्रास होईल असं पाटील काकांचं म्हणणं आम्हाला पूर्णपणे पटलं. आम्ही दोघांनीही वेगवेगळे फ्लॅट्स घेतले. मागणी अर्ज मला प्रशासनिक अधिकारी श्री गावकर साहेबांनी लिहून दिला. त्यात माझी शारीरिक अडचण, संस्थेचं कार्य व भावाच्या घरात होणारी अडचण याचा उल्लेख केला होता. आई, भाऊ, वहिनी इर्षाद काही बोलत नव्हते. पण माझ्या संस्थेच्या कामामुळे घरच संस्था झाल्यानं घरात खासगीपणा असा राहिलाच नव्हता. मलाही हे जाणवत होतं. संस्थेच्या कार्यालयासाठी स्वतंत्र जागा अत्यावश्यक होती. 3 रूम्स व किचनचा प्रशस्त फ्लॅट मला तळमजल्यावर आणि माझ्या वरतीच देशभतारांना फ्लॅट मिळाला. माझ्या फ्लॅटमध्ये मी संस्थेचं ऑफिस थाटलं. एक टेबल विकत घेतलं. 2 खुर्च्या आणि एक पलंग हे सामान घरून आणलं. संस्थेच्या ऑफिसमध्ये राजीव वनकुंद्रे याला पार्ट टाइम नोकरी दिली. कॉलेज करून तो नोकरीवर येईल. अपंगांची नोंदणी, शस्त्रक्रिया, कृत्रिम साधनं मिळवून देणं इत्यादी सर्व कार्य व्यवस्थित सुरू असताना परत ही शारीरिक असमर्थता. श्री सुरेश भट यांच्या 5 मार्च 1985च्या एल्गार या कार्यक्रमाच्या देणगी तिकीट विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी मला कळलं की त्यांच्या सर्व गझला तेच गाणार आहेत. रजनी करकरे फक्त एकच गझल म्हणेल. माझी कल्पना होती आपल्या सुरेल आवाजात सर्व गझला रजनी म्हणणार व एखादी गझल श्री सुरेश भट म्हणून दाखवतील. पी.डी. देशपांडे यांना मी आग्रह धरला की अनेक जण कार्यक्रमाला येणार आहेत ते रजनीचा सुरेल आवाज ऐकण्यासाठी. माझ्या आग्रहाखातर पी.डी. मला घेऊन परत श्री सुरेश भट यांच्याकडे गेले. मी त्यांना माझे विचार सांगितले, पण त्यांनी माझी सूचना अमान्य केली. निम्मा वेळ रजनी व निम्मा वेळ ते गातील म्हटलं तर त्यालाही त्यांनी नकार दिला. कार्यक्रम सुरू झाला. सुरेश भट यांच्या गझला, त्यातील अर्थ भारावून टाकणारा होता. पण त्यांच्या आवाजात त्या गझला ऐकण्याची कोणाची इच्छा नव्हती. जास्त तिकीट विक्री मी आणि रजनीनंच केलेली होती. केवळ आमच्यासाठी श्रोते शांत राहिले. पण नंतर हळूहळू एक एक जण उठून जाऊ लागला. मध्यंतरापर्यंत मोजकेच लोक बसून राहिले. त्यावर श्री भट म्हणाले, खरे रसिकच शेवटपर्यंत असतात. या पुढे बसा. मध्यंतरानंतर एक गझल रजनी म्हणणार होती. तिची गझल संपताच मोजक्या श्रोत्यातीलही बरेचसे लोक उठून गेले आणि मग आम्ही कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि आम्हाला वाईट वाटू नये असं वाटणारे संस्थेचे काही हितचिंतक एवढीच माणसं उरली. सगळे शेवटपर्यंत नाईलाजानं बसून राहिले. श्री भट यांनी माझी विनंती ऐकली असती तर त्यांच्या गझलांचा खरा आस्वाद करवीरवासियांना घेता आला असता. मात्र या कार्यक्रमातून एक चांगला फायदा झाला. एल्गार कार्यक्रमाच्या वेळी संस्थेला सुशील नाशिककर हे एक निस्वार्थी कार्यकर्ते लाभले. श्री पी.डी. देशपांडे यांचे हे मित्र आजही संस्थेच्या कार्यात हिरिरीनं भाग घेतात. कार्यक्रमाहून परत येताना ठरवलं, यापुढे चॅरिटी शो करताना आधी तो कार्यक्रम आपण बघायचा, ऐकायचा आणि मगच निर्णय घ्यायचा. यातून जो निधी रुपये 10,000 जमला
तो अपंग पुनर्वसनाच्या कार्यासाठी वापरला. या कार्यक्रमाच्या वेळी श्री पी डी देशपांडे यांचे अनेक गुण जवळून बघायला मिळाले व अशा कार्यकर्त्यांची हेल्पर्सला अतिशय गरज असल्याचं प्रकर्षानं जाणवलं. ऑफिसमध्ये एकत्र जेवणाऱ्या ग्रुपच्या गप्पातून श्री श्रीकांत केकडे संस्थेच्या कार्यात पिढींच्या बरोबरीनं कधी सामील झाले हे समजलंच नाही. रविवारी इंग्लिश पत्रव्यवहार व योजना कागदावर उतरवणं ही कामं हे दोघे अतिशय उत्कृष्टपणे करीत. मी फक्त काय हवं काय नको ते सांगत असे. योजना सादर करण्याचे अधिकारही मला देण्यात आले होते. संस्थेचा संपूर्ण पत्रव्यवहार मीच व्यवस्थापक या नात्यानं करीत होते. पीडी आणि केकडेनी तयार केलेल्या व देशवतार्यांनी अतिशय नीटनेटकेपणानं टाईप केलेल्या अथवा लिहिलेल्या कागदपत्रांवर मी सही करत असे. त्यांचे हे काम चाले तेव्हा माझ्या फ्लॅटमध्ये थाटलेल्या संन्याशाच्या संसारातील स्वयंपाकघरात मी गरम गरम कांदा भजी, तुपातला शिरा, पोहे, गाजर हलवा, नारळ बर्फी, चहा वगैरे करून खायला देत असे. एका खोलीत कॅरम, बुद्धिबळाचा खेळ सुरू असे. संस्थेत नोंदणीकृत अपंगांच्या गरजांची रविवारी सर्व कार्यकर्ते एकत्रित येऊन वर्गवारी करीत असो. कमीत कमी खर्चात त्या गरजांची पूर्तता कशी होईल याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. कोल्हापूर व आसपास कुठेही अपंगांसाठी वैद्यकीय किंवा कसलंही शिबिर असलं तर त्यासाठी आम्ही स्वतः लाभार्थींना सोबत घेऊन जात असू. पोस्टकार्ड टाकून सर्वांना एकत्रित केलं जाईल व जेवणाचे डबे घेऊन संस्थेच्या खर्चानं या शिबिरात आम्ही सहभागी होत असू. मी, देशवतार आणि आमचे छोटे स्वयंसेवक अभिजित, राजीव, रमेश सोबत असत. आमच्या लाभार्थींचं काम झाल्यावर आम्हाला संचालक समजून शिबिरासाठी आलेले इतर अपंगही आमच्याकडून फॉर्म भरणं, तपासणी वगैरे आपलं काम करून घेत. मे 1985 मध्ये बेळगाव येथे अपंग युवा प्रशिक्षण शिबिर भरवण्यात आलं. संस्थेच्या 5 विद्यार्थ्यांना त्या शिबिरासाठी संस्थेच्या खर्चानं पाठवलं. बरंच काही शिकून आली ती मुलं. त्यानंतर इचलकरंजी येथील अशाच एका मूकबधीर शिबिरात मोफत श्रवण यंत्राचं वितरण होतं. डॉक्टर दिलीप देशमुख व श्री सुधाकर चांदेकर यांचं लक्ष आमच्या ग्रुपकडे गेलं. गप्पा, विनोद, वेळ मिळताच गाणी आणि मुख्य म्हणजे व्यवस्थित काम या गोष्टी त्यांनी पटकन हेरल्या. आमचं थोडं जास्तच कौतुक केलं आणि नोव्हेंबर 86 मध्ये इचलकरंजी येथे ते घेणार असलेल्या अपंग युवा प्रशिक्षण शिबिरात आम्ही सक्रिय सहभाग घ्यावा ही विनंती केली. अर्थातच आम्ही ती अतिशय आनंदानं मान्य केली. शिबिरार्थींची राहण्याची व्यवस्था, चांगलं जेवण, निरनिराळे अष्टपैलू कार्यक्रम व सर्व प्रकारच्या अपंगांसाठी त्यांनी आयोजित केले. मी आणि आमच्या ग्रुपला खरं म्हणजे काही काम करू देण्यापेक्षा आमच्या सूचना, सल्लाच त्यांनी पूर्णपणे अंमलात आणला. आमच्या संस्थेच्या मुलामुलींनीही त्यात भाग घेतला होता. सर्वजण खूपच आनंदात होती. शिबिराच्या शेवटच्या दिवशी सर्व मुलांनी अपंग क्रिकेटचा आग्रह धरला. आमची मुलं अनेक दिवसांपासून माझ्या मागे लागलीच होती की अपंग क्रिकेट टीम करून नासिओ तर्फे मुंबईत क्रिकेट मॅच घ्यावी. पण तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशी क्रिकेट मॅच घेण्याचं धाडस मला होत नव्हतं. मात्र डॉक्टर दिलीप देशमुख आणि चांदेकर साहेबांनी मुलांचा हट्ट तात्काळ पुरवला. तो क्रिकेट सामना बघताना मी स्वतः भारावून गेले. एक हात नसताना एका हातानं गोलंदाजी, फलंदाजी करणारा, झेल घेणारा मारुती, एक पाय नसताना एका कुबडीच्या सहाय्यानं फलंदाजी करणारा कोणी, असे एक ना अनेक. कोण जिंकलं कोण हरलं यापेक्षा भान हरपून अपंगत्व विसरून खेळण्याला महत्व होतं. खेळणाऱ्यांना आणि बघणाऱ्यांनाही उन्हाचं भान नव्हतं. आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे असं ते वातावरण होतं. या मॅच नंतर त्वरित मी देशवतार व नव्यानंच संस्थेत आलेला आनंद पटेल, ज्याचा जन्मापासून एक पाय खूपच आखूड होता, असे 3 जण भेटीची वेळ ठरवून श्री विजय मर्चंटना भेटलो आणि नासिओच्या बैठकीत अपंगांसाठी क्रिकेट स्पर्धा घेण्याची विनंती केली. नासिओ सदस्यांनी क्रीडा स्पर्धेच्या वेळी सामने घेणं शक्य नसल्याचं सांगितलं. त्यामुळे श्री विजय मर्चंट यांनी त्वरित स्वतः वैयक्तिकपणे हा सामना घेण्याचं आनंदानं मान्य केलं. तारीख ठरवली आणि लवकरच अपंग क्रिकेटचे नियम, सीमारेषा थोडी लहान, क्षेत्ररक्षण करणाऱ्यांची संख्या जास्त, किती टक्केवारी असलेले किती अस्थिभंग संघात घ्यायचे याची नियमावली तयार करून पाठवली. सामने ब्रेबॉर्न स्टेडियमवर घेण्याचं ठरलं
आणि याची पूर्ण जबाबदारी कुमारी अरुंधती घोष या महिला क्रिकेटियरवर सोपवली. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा. थँक्यू.